नमस्कार. किमंतु लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला 39वा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठा समाज, 29 गोत्र, 26 देवक आणि 33 कुलदेवता. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ बनवायचं कारण आणि या व्हिडिओची व्याप्ती सुरुवातीला सांगणं गरजेचं आहे. याच्या आधी आपण मराठा समाजातील 96 कुळांची माहिती देणारा व्हिडिओ बनवला होता. खरं तर 96 कुळांची माहिती देणारी भरपूर माहिती उपलब्ध आहे, भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत. दुसऱ्या आपल्या युट्यूबर्स मित्रांनी व्हिडिओ पण बनवलेले आहेत. आपण काही वेगळी माहिती दिली अशातला भाग नाही. परंतु तो व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या काही सबस्क्रायबर मित्रांकडून अशी विनंती करण्यात आली किंवा विचारणा करण्यात आली की ही कुळं तर सगळ्यांना माहिती आहे, परंतु या कुळांमध्ये एकंदर गोत्र किती आहेत मराठा समाजाची 96 कुळामध्ये मिळून किंवा बाहेर मिळून, एकंदर देवक किती आहेत मराठा समाजाची, एकंदर कुलदेवता किती आहेत, हे कुठेच एकत्रितपणे आपल्याला ऐकायला मिळत. तर त्याबद्दल काही माहितीपूर्ण व्हिडिओ बनवता आला तर बरं होतं. हा प्रश्न मला पण मागे पडला होता आणि त्याच्याबद्दल मला काम करायचंच होतं, पण आता विनंती पुष्कळ मित्रांच्या आल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर या व्हिडिओचं प्रयोजन हे आहे बनवण्याचं की एकाच ठिकाणी आपल्याला मराठा समाजातली गोत्र, देवक आणि कुलदेवता यांची माहिती व्हावी. आणि या व्हिडिओचं जे आपण म्हणतो की स्कोप किंवा व्याप्ती इथपर्यंतच मर्यादित आहे की आपण ही गोत्र, देवक आणि कुलदेवतांची फक्त नावं सांगणार आहोत. जर या सर्व गोष्टींची डिटेलमध्ये माहिती सांगायची म्हणली आपण 29 गोत्र, 26 देवक आणि 33 कुलदेवता, त्या सगळ्यांवर एक एक व्हिडिओ बनवता येऊ शकतो. म्हणजे मराठा समाजातल्या प्रत्येक गोत्राची माहिती देणारा एक व्हिडिओ, म्हणजे 29 गोत्रांचे 29 व्हिडिओ, 26 देवकांचे 26 व्हिडिओ आणि 33 कुलदेवतांचे 33 व्हिडिओ बनवता येऊ शकतात. वेगळ्याने माहिती द्यायची म्हणली तर तो खूप मोठा विषय होईल. त्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठा होईल, अगदी थोडी थोडी जरी माहिती द्यायची म्हणली तरी. त्यामुळे आपण यांची माहिती घेणार नाही आहोत. या व्यतिरिक्त गोत्र म्हणजे काय, देवक म्हणजे काय, कुलदेवता म्हणजे काय, कुलपुरुष म्हणजे काय, हे स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवलेलेच आहेत. ते आपल्याला आपल्या चॅनेलवर पाहता येतील. त्याची लिंक पण आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळू शकेल आपण पाहिले नसतील तर. त्यामुळे या व्हिडिओ पुरता आपण फक्त ही गोत्र, देवक आणि कुलदेवता यांचीच नावं जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये पण हे जे मी नावे सांगेन आता 29 गोत्रांची, तर ती 29 गोत्रच असतील असं नाही, किंवा देवक 26च असतील किंवा कुलदेवता 33च असतील असं नाही. त्याचं कारण मराठा समाजाची 96 कुळं आहेत, त्याच्यामध्ये अनेक पोटकुळं, उपकुळं मिळून लाखो आपण म्हणू शकतो की आडनावं मराठा समाजामध्ये. तर लाखो आडनावं, लाखो कुटुंब, लाखो कुळं जर आपण गृहीत धरली तर त्या प्रत्येकाच्या कुलदेवता, गोत्र आणि देवक म्हणलं तर काही हजारामध्ये असायला पाहिजे जर आडनावं लाखो असतील तर मराठा समाजामध्ये. कारण ते गावोगाव विभागलेले आहेत, वेगवेगळ्या वर्गामध्ये त्याची वर्गवारी झालेली आहे, आर्थिक सामाजिक स्तर वेगळा आहे, धार्मिक प्रथा परंपरा वेगळ्या आहेत प्रत्येकाच्या. त्यामुळे हीच गोत्र आहेत, हीच कुलदेवता आहेत असं नाही. याच्या व्यतिरिक्त पण भरपूर असू शकतात. तर जर याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचं नाव नसेल या यादीमध्ये आणि त्याच्यापैकी कुठलं आपलं गोत्र, देवक किंवा कुलदेवता असेल तर आवर्जून खाली प्रतिक्रियेमध्ये नोंदवा, जेणेकरून आपल्या बाकीच्या मित्रांना त्याची माहिती होईल. आणि कृपा करून कोणी अशा प्रतिक्रिया देऊ नका की अभ्यास करा, जास्त माहिती मिळवा, अजून काय आहे राहिलंय, अजून काय राहिलेलं आहे मला माहिती आहे. कारण हा विषय एवढा मोठा आहे की कुठला एक माणूस त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधी करू शकणार नाही. ते संशोधनाला भरपूर वाव आहे. अजूनही कोणीतरी संशोधकांनी, कोणत्या तरी विद्यापीठाने पूर्ण आयुष्य या विषयाला, या प्रोजेक्टला वाहिलं तर कधीतरी सगळी माहिती संकलित होईल आणि तिचं नंतर विश्लेषण करायला अजून भरपूर वेळ लागू शकतो. तर इथे आपण फक्त काय करणार आहोत की जी उपलब्ध आहेत, खात्रीपूर्वक उपलब्ध आहेत गोत्र, देवक आणि कुलदेवता, आपल्याला माहिती की खात्रीपूर्वक हे आहेत. त्याच्यानंतर जे प्रसिद्ध आहेत, जे प्रचलित आहेत आणि आपण म्हणतो की सर्वमान्य आहेत, त्यांची माहिती करून घेणार आहोत. याच्या व्यतिरिक्त पण दुर्मिळ गोत्र म्हणू शकतो आपण, किंवा दुर्मिळ कुलदेवता, की म्हणजे ती कुठेच आढळत नाही, फक्त एखाद्या घराचीच कुलदेवता आढळते, आपण तिला दुर्मिळ कुलदेवता म्हणू शकतो. किंवा अपवादात्मक काही नावं आपल्याला देवक एखादं आढळू शकतं. एखादी गोष्ट असू शकते जी वेगळ्याच प्रथा परंपरेशी निगडीत असू शकते, त्यामुळे त्या गोत्राचं नाव वेगळं असू शकतं. अशा भरपूर गोष्टींची इथे संभावना आहे, शक्यता आहे. आपल्यापैकी कोणाला माहीत असेल तर जरूर प्रतिक्रियेमध्ये नोंदवा, जेणेकरून काय होईल की आपल्या सर्वांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की जे उपलब्ध, अधिकृत आणि प्रचलित असणारे गोत्र, देवक आणि कुलदेवता मराठा समाजाचे कोणते आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार,
माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल. सर्वात आधी आपण गोत्रांपासून सुरुवात करूया. पहिलं जे मराठा समाजाचं गोत्र आहे, पहिलं असं म्हणू शकत नाही आपण, कोणत्याही नंबर गोत्राचा पहिला घेऊ शकतो, पण इथे आपण अल्फाबेटिकली अ ब क असा विचार करतो. त्यामुळे मराठी वर्णमालेनुसार अ अक्षरापासून सुरू होणारं जे गोत्र आहे ते आपण पहिलं गोत्र म्हणतोय. तर प्रथम गोत्र आहे गोत्र क्रमांक 1 अगस्ती गोत्र. गोत्र क्रमांक 2 आत्री गोत्र. गोत्र क्रमांक 3 कपिल गोत्र. गोत्र क्रमांक 4 कश्यप गोत्र. गोत्र क्रमांक 5 कौंडिन्य गोत्र. गोत्र क्रमांक 6 कौशिक गोत्र. गोत्र क्रमांक 7 कौशिक वाजपेयी गोत्र. गोत्र क्रमांक 8 गार्गे गोत्र. गोत्र क्रमांक 9 गौतम गोत्र. गोत्र क्रमांक 10 जमदाग्नी गोत्र. गोत्र क्रमांक 11 दुर्वास गोत्र. गोत्र क्रमांक 12 पराशर मानव्य गोत्र. गोत्र क्रमांक 13 भारद्वाज गोत्र. गोत्र क्रमांक 14 भारद्वाज मांडव्य गोत्र. गोत्र क्रमांक 15 मांडव्य गोत्र. गोत्र क्रमांक 16 मानव्य माल्यवंत गोत्र. गोत्र क्रमांक 17 मार्कंडेय गोत्र. गोत्र क्रमांक 18 माल्यवंत गोत्र. गोत्र क्रमांक 19 याज्ञवल्क्य गोत्र. गोत्र क्रमांक 20 लोमश गोत्र. गोत्र क्रमांक 21 वत्स गोत्र. गोत्र क्रमांक 22 वशिष्ठ गोत्र. गोत्र क्रमांक 23 वाजपेयी वैजवाप गोत्र. गोत्र क्रमांक 24 विश्वामित्र गोत्र. गोत्र क्रमांक 25 विश्वावसु गोत्र. गोत्र क्रमांक 26 विष्णू गोत्र. गोत्र क्रमांक 27 वैजवाप कौशिक गोत्र. गोत्र क्रमांक 28 शांडिल्य गोत्र. गोत्र क्रमांक 29 शौनल्य गोत्र. ही झाली मराठा समाजाची 29 गोत्र, जी आपल्याला त्यांची यादी उपलब्ध आहे किंवा आपल्याला सातत्याने ही गोत्र आढळून येतात. आता आपण इथून पुढच्या भागामध्ये पाहूयात मराठा समाजातील 26 देवक, म्हणजे हे सर्वसामान्यपणे आढळून येणारे 26 देवक आहेत. याच्या व्यतिरिक्त पण भरपूर देवक असणार आहेत, मला खात्री आहे. फक्त ते आपल्याला माहित नाहीत आणि माहित असले तरी आपण त्यांची पुष्टी करू शकत नाही काही देवकांची ते खरोखर आहेत म्हणून आपण ते याच्यामध्ये घेतलेले नाहीत. त्याचे मुख्य 26 देवक कोणते आहेत त्याची यादी आपण थोडक्यामध्ये पाहूयात. मराठा समाज 26 देवक. देवक क्रमांक 1 अंबा. देवक क्रमांक 2 उंबर. देवक क्रमांक 3 उमा महेश्वर. देवक क्रमांक 4 कमळ. देवक क्रमांक 5 कळंब. देवक क्रमांक 6 केतकी. देवक क्रमांक 7 गरुडपंख. देवक क्रमांक 8 देवकमळ. देवक क्रमांक 9 नागचंपा. देवक क्रमांक 10 पंचपल्लव. देवक क्रमांक 11 पिंपळ. देवक क्रमांक 12 मयूरपंख मानव्य देवक. देवक क्रमांक 13 तेलाचे दिवे. देवक क्रमांक 14 मोरवेल. देवक क्रमांक 15 रुई. देवक क्रमांक 16 वर. देवक क्रमांक 17 वासुंदीचा वेल. देवक क्रमांक 18 वेळू. देवक क्रमांक 19 शंख. देवक क्रमांक 20 शमी. देवक क्रमांक 21 सूर्यकांत देवक. सूर्यकांत हा मणी आहे, मण्याच्या नावावरून सूर्यकांत हे नाव पडलेलं आहे. सूर्यकांत देवक क्रमांक 21. देवक क्रमांक 22 सूर्यफूल. देवक क्रमांक 23 सोने. देवक क्रमांक 24 रुद्राक्षाची माळ. देवक क्रमांक 25 हळद. देवक क्रमांक 26 360 दिवे. ही आहेत देवकांची काही नावं जी आपल्याला सर्वसाधारणपणे मराठा समाजामध्ये आढळून येतात. याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला एखादं नाव माहीत असेल तर आवर्जून खाली प्रतिक्रियेमध्ये नोंदवावं ही विनंती. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहूयात 33 कुलदेवता, म्हणजे मराठा समाजाच्या 33 कुलदेवता कोणत्या आहेत.
आता याच्यामध्ये कुलदेवता हा जो शब्द आहे तो कुलदेवता हा शब्द एक सामान्य नाम आहे. सामान्य नाम म्हणजे पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही ज्या कुलदेवता आहेत त्यांना कुलदेवता असं म्हटलं जातं, किंवा ज्या देवता आहेत मराठा समाजाच्या कुळाच्या ज्या देवता आहेत स्त्री आणि पुरुष मिळून त्यांना कुलदेवता म्हटलं जातं. पण ज्या वेळेला ही कुलदेवता जी असते ती तुमची पुरुष असते त्यावेळेला तिला कुळदेव म्हणलं जातं किंवा कुळदेवता म्हणलं जातं. आणि ज्या वेळेला स्त्री असते त्यावेळेला तिला कुळदेवी म्हणलं जातं किंवा कुलदेवी म्हणलं जातं. तर याच्यामध्ये ज्या पुरुष कुलदेवता आहेत किंवा कुळदेव ज्या आहेत ते 10 आहेत आणि स्त्री कुळदेवी ज्या आहेत त्या 23 आहेत 33 मध्ये. तर सुरुवातीला आपण काय करूयात की पहिले जे मराठा समाजाच्या कुलदेवतांमध्ये ज्या पुरुष कुलदेव आहेत किंवा कुलदेवता आहेत ती पहिली 10 कुलदेवतांची नावं आपण पाहूयात आणि त्याच्यानंतर उरलेले ज्या 23 कुळदेवी आहेत ज्या कुलदेवता म्हणून मराठा समाजात वापरल्या जातात त्यांची नावं आपण पाहू. पहिली जी मराठी कुळदेवता आहे किंवा कुळदेव आहे त्याला आपण म्हणतो ज्योतिबा. तर कुळदैवत क्रमांक 1 ज्योतिबा, कुळदैवत क्रमांक 2 खंडोबा, कुळदैवत क्रमांक 3 रावणनाथ, कुळदैवत क्रमांक 4 महादेव, कुळदैवत क्रमांक 5 ब्रह्मनाथ, कुळदैवत क्रमांक 6 विष्णू नारायण, कुळदैवत क्रमांक 7 विठ्ठल, कुळदैवत क्रमांक 8 ज्योतिर्लिंग, कुळदैवत क्रमांक 9 गौरीशंकर, कुळदैवत क्रमांक 10 प्रभाकर. आता जर का या 10 कुळदेवता आपण पाहिल्या मराठा समाजातल्या तर आपल्याला आढळून येतं की या कुळदेवता कोणत्या नाही कोणत्या स्वरूपामध्ये भगवान शिव जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या रूपांची नावं आहेत. म्हणजे वेगवेगळे जे त्यांचे अवतार किंवा वेगवेगळी रूपं त्यांनी वेळोवेळी घेतली ती सर्व मराठा समाजाची बहुतांश करून आपल्याला कुळदैवत पुरुष स्वरूपामध्ये आढळून येतात. आता ज्या मराठा कुळदेवी आहेत 23 त्या 23 मराठा कुळदेवी आपण पाहूयात. त्यांची नावं एक एक करून पाहूयात. सर्वात आधी जी महाराष्ट्राचं कुलदैवत आहे ती प्रथम कुलदेवी म्हणजे तुळजाभवानी. कुलदैवत क्रमांक 1 तुळजाभवानी. कुळदेवी क्रमांक 2 महाकाली महाकालेश्वर. कुळदेवी क्रमांक 3 प्रभावती देवी व प्रभाकर. कुळदेवी क्रमांक 4 अंबाबाई. कुळदेवी क्रमांक 5 महालक्ष्मी. कुळदेवी क्रमांक 6 शंकर पार्वती. कुळदेवी क्रमांक 7 ज्वालामुखी भवानी. कुळदेवी क्रमांक 8 महाकाली. कुळदेवी क्रमांक 9 जगदंबा. कुळदेवी क्रमांक 10 रेणुका. कुळदेवी क्रमांक 11 कात्यायनी शंकर. कुळदेवी क्रमांक 12 चामुंडेश्वरी. कुळदेवी क्रमांक 13 प्रभावती. कुळदेवी क्रमांक 14 उमा महेश्वर. कुळदेवी क्रमांक 15 ज्वालादेवी. कुळदेवी क्रमांक 16 कालीमाता. कुळदेवी क्रमांक 17 मांढरदेवी. कुळदेवी क्रमांक 18 योगेश्वरी. कुळदेवी क्रमांक 19 दुर्गादेवी. कुळदेवी क्रमांक 20 जोगेश्वरी. कुळदेवी क्रमांक 21 माहेश्वरी. कुळदेवी क्रमांक 22 रुक्मिणी आणि कुळदेवी क्रमांक 23 ब्रह्ममाया. हे आहेत एकंदरीत एकूण 23 कुळदेवी ज्या मराठा समाजामध्ये प्रामुख्याने आढळून येतात. याच्या व्यतिरिक्त पण ग्रामीण पातळीवर गावोगाव वेगवेगळ्या ग्रामदेवता या कुळदेवता किंवा कुळदेवी म्हणून मानल्या जातात, पूजल्या जातात. प्रत्येक गावामध्ये जाऊन तो संशोधन करून सर्वे करायचं म्हणलं तर ते या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणल्यासारखं आयुष्यभराचं काम आहे एका व्यक्तीसाठी किंवा एखाद्या संस्थेसाठी. पण त्यामुळे आपण ते करू शकत नाही. म्हणून हे जे प्रामुख्याने सापडले आहेत किंवा प्रामुख्याने आढळतात आपल्याला ते गोत्र देवक आणि कुळदेवता आपण इथे सांगितलेले आहेत. नेहमीप्रमाणे याच्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे काही माहिती असेल तर आपण हे व्हिडिओ बनवतोच आहोत याच्यासाठी की या विषयावर थोडी चर्चा व्हावी, नवीन माहिती समोर यावी. आपण जे करतो आहोत ते परिपूर्ण आहे असा आपला कुठलाही दावा नाही. आपण फक्त एक सुरुवात करतोय एखाद्या गोष्टीला. हा व्हिडिओ म्हणजे या विषयासाठी चर्चेला सुरुवात आहे. आपण फक्त चर्चेला सुरुवात करतो जेणेकरून हा विषय आपल्या सर्वांच्या लक्षात यावा की याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे, संशोधन होणं गरजेचं आहे. आपलं जे काही मत असेल किंवा आपली जी काही कुलदेवता असेल, आपले जे काही गोत्र असेल, देवक असेल ते आवर्जून खाली या प्रतिक्रियेमध्ये लिहा. आपल्या देवकाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही माहिती असेल, आपल्या देवकाचं काही वैशिष्ट्य असेल
आपण जी कुलदेवतेची पूजा करता, जे कुळाचार असतील, तर आपले काही वैशिष्ट्यपूर्ण आपल्या घराण्याचे कुळाचार असतील तर ते पण प्रतिक्रियेमध्ये खाली लिहा, जेणेकरून काय होईल की आपल्या दर्शक मित्रांना त्याची माहिती होईल. एखाद्या विषयावर जर समजा नवीन व्हिडिओ बनवण्याची गरज भासली की आपण खाली जी प्रतिक्रिया नोंदवतो त्या प्रतिक्रियेमध्ये एखादा विषय जर आपल्याला वाटला की याच्यावर व्हिडिओ बनवता येऊ शकतो किंवा तुम्हाला इच्छा असेल की अजून काही या विषयावर एखाद्या नवीन व्हिडिओ बनवा, तर ते पण प्रतिक्रियेमध्ये जरूर कळवा, जेणेकरून आपल्याला या विषयावर अजून चर्चा करता येईल. संशोधन कशा प्रकारे कमी खर्चामध्ये करता येईल त्याच्यावर काहीतरी आपल्याला मार्ग शोधता येईल. आणि मराठा समाजाची संपूर्ण कुलदैवत, गोत्र आणि देवक हे एकाच छताखाली किंवा आपण म्हणू शकतो की एकाच पुस्तक रूपामध्ये किंवा एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला आणता येतील. आज आपण सुरुवात केली या विषयावर चर्चा करायला, तर भले वर्षभरानंतर आपल्याकडे भरपूर माहिती गोळा होईल. आपण ती माहिती तपासून घेऊ, तिची अधिकृतता, आणि परत नव्याने वर्षभराने व्हिडिओ बनवू. त्याच्यामध्ये कदाचित आपल्याकडे 33 कुलदेवींच्या ऐवजी 100 कुलदेवी होतील आणि गोत्रांच्या ऐवजी आता आपल्याकडे 22 गोत्र आहेत, त्याच्या ऐवजी कदाचित 50 गोत्र पण आपल्याला नवीन सापडतील, 50 देवक आपल्याला नवीन सापडतील, जे आहेत त्याच्यापेक्षा जास्तच सापडतील आपण चर्चा केली तर. आणि तो एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या समाजाची माहिती देणारा आपल्याला लोकांसमोर घेऊन येता येईल. हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश होता. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा, कारण आपण जे काही प्रशंसेचे 2 शब्द लिहित असतात किंवा खाली जी काही प्रतिक्रिया देत असता, आपल्याला विषय आवडला नाही आवडला, हे आपले प्रशंसेचे 2 शब्दच हे व्हिडिओ बनवण्यामागे प्रेरणा आहेत खऱ्या अर्थाने. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये ग्रुपमध्ये जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या विषयावर जास्तीत जास्त चर्चा होईल, विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून या विषयावरचे अजून नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. हे असे माहितीपूर्ण आणि संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपल्या चॅनेलला जर आपण कोणत्याही माध्यमातून मदत करू शकत असाल, गुगल पेच्या माध्यमातून मदत करू शकत असाल, युट्यूब मेंबरशिप, सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकत असाल तर जरूर करावी ही विनंती, जेणेकरून आपल्याला अजून चांगल्या प्रकारे संशोधन करता येईल. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.